गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बोलणार आहोत एका आगळ्या वेगळ्या टॉपिकबद्दल जे आहे कार्मिक डेप्थ नंबर्स. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात? एन्जॉय करताय ना आपले व्हिडिओज? लाईक करताय ना? शेअर करताय ना? सो चला, आज आपण वळूयात आपल्या एका आगळ्या वेगळ्या टॉपिकबद्दल जे आहे कार्मिक डेप्थ नंबर्स. कार्मिक डेप्थ नंबर्स काय आहेत? सो तुम्हाला कधी असं जाणवलंय का की काही जे पॅटर्न्स आहेत, काही जे सायकल्स आहेत ते आपल्या लाईफमध्ये रिपिटेटिव्ह होतात, काही केल्या हे पॅटर्न्स बदलत नाही आहेत. जसं की एखाद्या कामात अडथळा आला की सतत अडथळे येतच राहतात आणि बरोबर एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये आपली लाईफ चालू आहे. जर तुम्हालाही असे अनुभव येत असतील तर माइट बी यू आर सफरिंग फ्रॉम अ कार्मिक डेप्थ नंबर. व्हॉट इज अ कार्मिक डेप्थ नंबर? कार्मिक डेप्थ नंबर म्हणजे आता जसं आपण पूर्वी जसं होतं की बाबा सावकाराकडून जर कोणी कर्ज घेतलं आणि सपोज ते कर्ज न फेडताच तो माणूस गेला तर ते कर्ज त्याच्या पुढच्या पिढीला फेडावं लागत होतं, बरोबर? आता इथे तर सावकार आपला युनिवर्सच आहे. तर युनिवर्सकडून आपण काही कर्ज घेतलेलं आहे. युनिवर्सकडून कर्ज आपण आपल्या कर्मांच्या फॉर्ममध्ये घेतलं आहे आणि हे आपल्याला फेडावंच लागेल. याचं उदाहरण द्यायचं झालं तर सपोज एखादी व्यक्ती जिच्याकडून तुम्ही सपोज कर्ज घेतलं असेल गेल्या काही जन्मांमध्ये आणि ते तुम्ही न फेडता तुमचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या जन्मी तीच व्यक्ती कदाचित तुमची बायको किंवा तुमचा स्पाऊस म्हणून येऊ शकते आणि ते पर्टिक्युलर मॅरेज हे डिवोर्समध्ये जाऊ शकतं, जिथे तुम्हाला आदल्या जन्मी घेतलेलं कर्ज सूद समेत त्यांना पोटगी म्हणून द्यावं लागतं. सो हे इतकं आपलं कर्माची जी सायकल आहे ही स्ट्रॉंग आहे. म्हणून म्हणतात ना की हे जे जन्म आपण घेतला आहे, हे आत्मा जो आहे तो अमर आहे. तो जन्मोजन्मी फिरत आहे. आपल्या आत्म्यावर हे काही गेल्या कित्येक जन्मांचे संस्कार झालेले असतात. जसे आपल्या आत्म्यांवर बरेचशा जन्मांचे संस्कार आहेत, तसेच बरेचशा जन्मांचे कर्जही आहेत. आता न्यूमरोलॉजीमध्ये हे कर्ज टिपिकली 4 अंकांच्या लोकांवरच झालेलं आहे. म्हणजे आपण एखाद्या पर्टिक्युलर तारखेलाच जन्म का घेतो, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीशीच आपण का बोलतो? असं तर दुनिया खूप मोठी आहे, राईट? सो एवढ्या करोडोंच्या संख्यांमध्ये आपण काही लोकांच्याच क्लोज का असतो? एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात फ्रेंड म्हणून का येते? एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात स्पाऊस म्हणून का येते? एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन सुद्धा ते रिलेशन आपलं कधीच पुढे जाऊ शकत नाही. सो ऑल दिस इज कार्मिक गिव्ह अँड टेक, राईट? आणि हे आपल्याला बरेचशा गोष्टी पावलोपावली पदोपदी आपल्याला जाणवत असतात. सो एखादी व्यक्तीच आपल्या आयुष्यात आई वडील म्हणून का येते? एखादी व्यक्ती आपली मुलगी का आहे किंवा आपला भाऊ का आहे? सो दिस इज ऑल विथ युअर कर्मास दॅट यू हॅव डन इन युअर पास्ट लाईफ. सो हे सगळं जे आहे ते तुमच्या कर्माच्या सायकलवर बेस्ड आहे. सो लेट्स सी की कार्मिक डेप्थ नंबर्स कुठले आहेत न्यूमरोलॉजीमध्ये. न्यूमरोलॉजीमध्ये मेजर 4 नंबर जे आहेत ते कार्मिक डेप्थ नंबर आहेत. 13, 14, 16 आणि 19. 13, 14, 16 आणि 19 हे कार्मिक डेप्थ नंबर्स आहेत. ज्या व्यक्तींचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 13, 14, 16 किंवा 19 तारखेला झालेला आहे तर तुम्ही या कार्मिक डेप्थ नंबर्स अंडर बॉर्न झालेले आहात. आता ह्या प्रत्येक नंबरचं एक सिग्निफिकन्स आहे की कुठली व्यक्ती 13 तारखेलाच का बॉर्न झालेली आहे, कुठली व्यक्ती 14 तारखेलाच का बॉर्न झालेली आहे. 13 तारखेचं कार्मिक डेप्थ नंबर वेगळं आहे, 14चं वेगळं आहे, 16चं वेगळं आहे आणि 19चं वेगळं आहे. तर या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत एक एक करून की कुठल्या नंबरचं काय कार्मिक डेप्थ नंबर आहे, काय कर्मा तुम्ही घेऊन आलेले आहात and why you're born under that particular date. So कार्मिक डेप्थ नंबर 13. तुमचा जर कुठल्याही महिन्याच्या 13 तारखेला जन्म झालेला आहे
तर तुमचा कार्मिक डेप्थ नंबर आहे 13. तुम्ही 13 या नंबरच्या कार्मिक डेप्थ अंडर बॉर्न झालेले आहात. 13 काय आहे? 13 आहे 1 आणि 3चं कॉम्बिनेशन. 1 आणि 3 काय आहे? एक आहे सूर्य, 3 आहे गुरु आणि ह्यांची टोटल आहे 4, जे आहे राहू. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हे होतो की गेल्या काही जन्मांमध्ये तुम्ही डिसिप्लिन बिलकुलही नव्हता. यू फॉरगॉट द डिसिप्लिन. तुमच्याकडे जर काही पॉझिटिव्हिटी होती तर तुम्ही त्याचा गैरफायदा घेतलेला आहात. लोकांकडून गोड बोलून कामं करून घेणं, आळस करणं, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी ढकलून देणं, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण न करणं, ह्याला कार्मिक डेप्थ नंबर 13च्या अंडर दिलेलं आहे. सो हे तुम्ही कसं ओळखाल की मी खरंच कार्मिक डेप्थच्या अंडर आहे की नाही? सो 13 नंबरला जे जन्माला आलेले आहेत, 13 तारखेला, कुठल्याही महिन्याच्या 13 तारखेला जे जन्माला आलेले आहेत त्यांचा कार्मिक डेप्थ नंबर 13 आहे. त्यांना हे नक्कीच जाणवेल आयुष्यात की एखादी मोठी वस्तू, एखादं गोल त्यांनी जर आयुष्यात सेट केलं असेल तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. त्यांना अनेक अडथळे येतील, त्यांना अनेक डिस्ट्रॅक्शन्स येतील. अभ्यासात हे लोक खूप हुशार असतील. ठरवलंच तर आम्ही बरंच काही करू शकतो असं जे म्हणणारी लोक असतात ना, की मी त्यावेळेस खूप हुशार होतो पण अभ्यासात लक्ष दिलं नाही म्हणून मी मागे राहिलो. सो मेन गोल जो आहे तो ह्या लोकांचा नेहमी चुकतो. दे कॅनॉट अचीव देअर गोल. ठीक आहे. सो दॅट इज द रिझन हा कार्मिक डेप्थ आहे, हा तुमचा इल इफेक्ट आहे. हे कोण घडवतं? हे राहू घडवतं. की तुमचा जो फोकस होता तो तुम्हाला डिस्ट्रॅक्टच करणार. तुम्ही फोकस करूच शकत नाही. तुमचं गोल अचीव होतच नाही. हे जर तुमच्या लक्षात येत असेल, हे जर पॅटर्न्स रिपीटेड असेल, म्हणजे गोल कुठलंही असू दे, कुठलंही गोल असू दे, ते तुम्ही अचीव करत नसाल तर यू आर अंडर अ कार्मिक डेप्थ. ओके. सो नंबर 13 वाले, दिस इज स्पेसिफिकली अबाउट पीपल बॉर्न अंडर 13. म्हणजे 13 तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे कुठल्याही महिन्याचा, त्या लोकांना हे अनुभव आलेले असतील. तुमची इतर छोटी छोटी कामं खूप लवकर होतील. तेच काम तुम्ही इतर कुणासाठी करायला गेलं तर तेही लवकर होईल. पण जर तेच काम तुम्ही स्वतःसाठी करायला गेलात तर त्या कामात अनेक अडथळे येतील आणि ते तुम्ही करू शकणार नाही. सो हे आहे तुमचं कार्मिक डेप्थ. आता ह्याच्यातून बाहेर कसं यायचं? तर स्टे फोकस्ड, स्टे डिसिप्लिन्ड. स्वतःची महत्त्वाची कामं इतरांकडे करून घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला हे खूप अवघड जाणार आहे. बट यू हॅव टू बी फोकस्ड इन युअर लाईफ. यू हॅव टू स्टे डिसिप्लिन्ड. यू हॅव टू डू द हार्ड वर्क. म्हणजे तुम्ही गेल्या जन्मी हार्डवर्कला खूप टाळमटाळ केलेली आहे. खूप आपण म्हणतो ना, यू हॅव बीन डॉजिंग युअर हार्ड वर्क. सो गेल्या जन्मी यू वर इनफ लकी की विदाउट इवन डुईंग, म्हणजे जे ठरलेलं होतं तेवढे कष्टही न घेता तुम्हाला बरंच काही मिळालं होतं युनिवर्सकडून. आता ती परतफेड करायची वेळ आलेली आहे. सो यू हॅव टू बी फोकस्ड. यू हॅव टू पुट इन एफर्ट्स. तुम्हाला कितीही कष्ट झाले तरी तुम्हाला तुमचं गोल अचीव करायचं आहे आणि त्याच्यासाठी लागेल ते कष्ट, लागेल ते डिसिप्लिन हे मी करूनच घेणार. या जिद्दीने तुम्ही ते करा. जसं जसं ते कराल तसं तसं तुमचा कार्मिक डेप्थ हा हळूहळू कमी होणार आहे. ओके. तुम्ही जेवढे डिसिप्लिन राहाल, तुम्ही जेवढे छोटे छोटे गोल्स सेट करून ते अचीव कराल, तुम्ही जितकं लोकांना मदत कराल त्यांचं गोल अचीव करण्यासाठी, तसं तसं तुमचा हा कार्मिक डेप्थ हळूहळू कमी होत जाणार आहे. आणि जर तुम्ही 13 बॉर्न आहात आणि ऑलरेडी इफ यू आर सक्सीडिंग आणि तुम्हाला हे सगळे त्रास होत नाही आहेत, दॅट मीन्स यू हॅव ऑलरेडी डन विथ युअर कार्मिक डेप्थ. सो हे आहे अबाउट नंबर 13. उद्या भेटूयात पुन्हा एकदा विथ नंबर 14 कार्मिक डेप्थ. तुम्हाला याबद्दल माहिती जाणून घेतल्यावर कसं वाटलं? कॅन यू रिलेट युअर सेल्फ विथ दिस? किती लोक आहेत जे नंबर 13 वर बॉर्न झालेले आहेत? मला नक्की कळवा. आय विल बी वेटिंग फॉर युअर कमेंट्स. टिल देन एन्जॉय, हॅव अ ग्रेट डे. भेटूयात उद्या विथ नंबर 14. बाय बाय.